कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. केदार, हे सगळंच अविश्वसनीय आहे. तू ज्या अधोक्षजला भेटायला जायचास, त्याच्या सांगण्यावरून हे असं काही वाईट वागलास. त्या अधोक्षजचा रुपाली म्हात्रेने 14 वर्षापूर्वी खून केलाय. अधोक्षज आता जिवंत नाहीये. त्या अधोक्षजच्या बंटीचा ताबा शतग्रीव नावाच्या राक्षसानं घेतलाय. शतग्रीव, आणि या शतग्रीवाचं एकच ध्येय, मैथिलीला संपवणं. म्हणून आम्ही शतग्रीव समोर यायची वाट बघत होतो. आणि त्यासाठीच मैथिली ऑफिसला यायला लागली. हो, त्यांनी मला सांगितलं होतं. मला मैथिली जिवंत नकोय. मी सांगतो तसं केलं नाहीस ना, तर तुझ्या डोक्याची 100 शकलं करीन, लक्षात ठेव. त्यांनी मला हे आमिष दाखवलं होतं की मी तुला राजाध्यक्षांच्या सगळ्या संपत्तीचा मालक करेन, असं सांगितलं होतं त्यांनी मला. तुझ्या लक्षात येतंय त्या शतग्रीवचं ऐकून तू काय करायला निघाला होतास ते? तुला ही संपत्ती हवी होती ना, हे घर उद्ध्वस्त करायचं होतं ना, मैथिली ताईंचा जीव घ्यायचा होता ना. कशासाठी? पैशासाठी, प्रॉपर्टीसाठी. केदार, अरे तू शतग्रीव एक राक्षस आहे. त्याने तुझा जीव कधी घेतला असतो ना, तुला कळलं सुद्धा नसतं. त्याला मैथिलीला मारून मैथिलीच्या शरीराचा ताबा घ्यायचा होता आणि त्यानंतर ह्या घरात येऊन प्रत्येकाला संपवलं असतं, आणि त्यात तूही असतास. विरोचकाशी आम्ही सगळे मिळून लढलो होतो. त्याला विरोचकाच्या वधाचं सूड घ्यायचंय. काका, ही माणसांमधली लढाई नाहीये. ही लढाई सूर आणि असुरांमधली आहे. आणि कदाचित हे कलियुगातलं देवी आई आणि राक्षसांमधला अंतिम युद्ध असेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.